डायरेक्टली तुमच्याशी बोलत असेल दॅट इज अ डायरेक्ट स्पीच. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की आपण एखाद्या व्यक्तीचं समजा दोघं जण आहे आणि तिसऱ्या व्यक्तीचं जर तुम्ही माहिती सांगत असाल तिसऱ्या व्यक्तीची तर ते इनडायरेक्ट स्पीच मध्ये येतं. की समजा दोन मैत्रिणी आहे त्या गप्पा मारतात दॅट इज अ डायरेक्ट स्पीच. त्या एकमेकींची तू अशी आहे तू तशी आहे तू खूप अभ्यास करते तू पण हुशार आहे हा कधी कधी तू नालायक आहे अशा प्रकारे डायरेक्ट स्पीच. पण दोघी जणी असताना तिसरीच्या गप्पा मारतात तिने मला पेन दिला नाही तिच्यानंतर ती खोटारडी आहे ती नेहमी मला मारत राहते है की नाही. दॅट्स इनडायरेक्ट स्पीच. मग याच्यामध्ये कोणत्या गोष्टी महत्वाच्या असतात तर याच्यामध्ये दोन गोष्टी महत्वाच्या असतात. वन इज रिपोर्टर आणि सेकंड इज लिस्नर. म्हणजे ज्यावेळेस एखादी व्यक्ती बोलते त्यावेळेस एक ऐकणारी व्यक्ती असते आणि दुसरी बोलणारी व्यक्ती असते. बरोबर आहे. त्याला म्हणतात इन इंग्लिश यू कॅन से टू दॅट डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच. ज्यावेळेस बोलणारी व्यक्ती ही ऐकणाऱ्या व्यक्तीला उद्देशून बोलते दॅट इज रिपोर्टर. जो बातमी लिहितो किंवा जो बोलतो दॅट इज अ टॉकिंग यू कॅन से टू दॅट्स रिपोर्टर. त्याला काय म्हणतो आपण रिपोर्टर. आणि ज्यावेळेस ती व्यक्ती समोरची व्यक्ती त्याला ऍक्सेप्ट करते मीन्स त्याची जे काही मत आहे ते ऐकून घेते दॅट इज अ लिस्नर. टू पार्ट आर बिकमिंग इन दॅट रिपोर्टर अँड लिस्नर. या दोन गोष्टी याच्यामध्ये येतात. आता जो बोलतो तो रिपोर्टर जो ऐकतो तो लिस्नर. या दोन गोष्टी याच्यामध्ये तुम्हाला दिसून येतात. दॅट इज अ डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच. डायरेक्ट स्पीच म्हणजे काय व्हेन यू टॉक टू समथिंग अबाउट युअरसेल्फ इन दॅट द लिस्नर्स अँड रिपोर्टर बोथ आर बिकमिंग. दोघंही त्याच्यामध्ये हजर असतात दॅट इज अ डायरेक्ट स्पीच. आणि ज्या वेळेस ऐकणारी व्यक्ती ही असते रिपोर्टर असतो परंतु ज्याचं वर्णन केलं जातं डिस्क्रिप्शन केलं जातं किंवा सांगितलं जातं ती व्यक्ती तिथं हजर नसते. दॅट्स द इनडायरेक्ट स्पीच. महाराज एखादं कीर्तन वाचतो है की नाही रामाचं वर्णन त्या पोथीमध्ये करतो रामायणामध्ये बरोबर आहे. दॅट इज अ इनडायरेक्ट स्पीच. राम ऐकायला आहे का नाही ते काय झालं इनडायरेक्ट स्पीच. मग इनडायरेक्ट स्पीचचे काही नियम असतात ते नियम आपले पाठ असायला पाहिजे. पहिल्यांदा ते हेडलाईन टाकून घ्या डायरेक्ट अँड इनडायरेक्ट. सेड टू मोहन. प्रिया सेड टू मोहन. इकडे काय दिला मी प्रिया सेड टू मोहन. इकडं डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये घेतलं आय एम युअर वाईफ. आय एम युअर वाईफ. इथं फुल स्टॉप देऊ. पा काय काय आलं प्रिया से टू मोहन. आय एम युअर वाईफ. आता पहिली गोष्ट याच्यामध्ये रिपोर्टर आहे. कोण आहे रिपोर्टर प्रिया. कोण आहे प्रिया. दुसरी गोष्ट याच्यामध्ये पहिला वर्ड संपला सेकंड पोझिशनला आला सेड टू. काय आलं सेड टू. त्याला म्हणतात रिपोर्टिंग वर्ड. काय म्हणतात त्याला रिपोर्टिंग वर्ड. म्हणजे जो शब्द असतो जोडणारा वाक्याला या दोघांना जोडणारा प्रिया सेड टू मोहन या दोघांना जोडणारा शब्द आहे की नाही. ऐकणारा आणि बोलणारा यांच्यामधला जो काही रिपोर्टिंग वर्ब असतं तो कोणता शब्द आहे सेड टू. कोणता आहे सेड टू. त्यानंतर आलेला आहे वाक्यामध्ये लिस्नर ऐकणारी व्यक्ती. कोणती आली ऐकणारी लिस्नर. कोण आहे मोहन. कोण आहे मोहन. त्यानंतर आला वाक्यामध्ये कॉमा दिसतो म्हणजे वाक्यामध्ये काय येऊ शकतो ओके. त्यानंतर आलेला आहे त्याच्यामध्ये डबल इन्व्हर्टेड कॉमा. कोणता आहे डबल इन्व्हर्टेड कॉमा. डबल इन्व्हर्टेड कॉमा.
जे आपण याला दाखवतो असेल, बरोबर आहे. पहा, पहिला आलं रिपोर्टर, रिपोर्टिंग वर, त्याच्यानंतर लिस्नर, त्यानंतर कॉमा, त्याच्यानंतर डबल इन्व्हर्टेड कॉमा, त्यानंतर आलं एक स्टेटमेंट, आय एम युअर वाईफ. बरोबर आहे. हे स्टेटमेंट आलं, इथं स्टेटमेंट लिहिलं आपण, स्टेटमेंट. बरोबर आहे. हे स्टेटमेंट आलं आणि शेवटी आला फुल स्टॉप. काय आला? वाक्य पूर्ण झाल्यानंतर काय आला? फुल स्टॉप. एवढ्या गोष्टी याच्याशी संबंधित असतात. पहिलं रिपोर्टर, सेकंडला रिपोर्टिंग वर, थर्डला लिस्नर, फोर्थला कॉमा, फिफ्थला डबल इन्व्हर्टेड कॉमा आणि शेवटी आलं एक स्टेटमेंट. याचं वर्णन केलं जातं. तो काय म्हणतो? प्रिया सेड टू मोहन. प्रिया मोहनने म्हणाली, कारण ते त्याला विसर पडला होता. प्रिया काय कोणाला म्हणाली? मोहनला, आय एम युअर वाईफ. तो जर तुझी बहीण म्हणत असेल तर त्याला तिने सांगितलं की मी तुझी बायको आहे. आय एम युअर वाईफ. दॅट इज द इम्पॉर्टंट सेंटेन्स ऑफ दॅट. काय काय येतं आता? हे सेंटेन्स कोणतं आहे? डायरेक्ट स्पीचचं आहे. काय याचंय? डायरेक्ट स्पीच. याचं तुम्हाला करायचंय इनडायरेक्ट स्पीच मध्ये. पण आपण सुरुवातीला काय समजून घेऊ राहिलो की वाक्यामध्ये कोणत्या संबंधित गोष्टी असतात की ज्याच्यामुळं डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच आपल्याला ओळखता यायला पाहिजे. मग वाक्य कोणतं आहे? डायरेक्ट स्पीचचं. कोणतं आहे? डायरेक्ट स्पीचचं. आपल्याला जे काही वाक्य आहे ते प्रिया सेड टू द मोहन, आय एम युअर वाईफ. आणि रिपोर्टर प्रिया आहे, रिपोर्टिंग वर सेड टू आहे, त्यानंतर लिस्नर कॉमा कोणता आहे? हा दिलेला आहे, त्यानंतर डबल इन्व्हर्टेड कॉमा आणि शेवटी येतं एक स्टेटमेंट. या पद्धतीने त्या वाक्याची कोणत्याही डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच मध्ये जे काही वाक्य असतात त्या वाक्याची जोडणी केलेली तुम्हाला दिसून येते. जेवढे वाक्य तुम्ही पाहाल आता याच्यानंतर ते वाक्य कशाने तरी जोडलेले तुम्हाला दिसून येतील. संबंधित गोष्टी तुमच्या लक्षात आल्या. पहिलं काय असतं त्याच्यामध्ये? रिपोर्टर, बोलणारी व्यक्ती. काय असते? बोलणारी व्यक्ती. सेकंड असते लिस्नर, आपलं ऐकत नाही म्हणून ते सोडून द्यावा, पण बोलणारी ऐकणारी व्यक्ती लिस्नर असते. त्याच्यानंतर रिपोर्टिंग वर्ब झालं, त्याच्यानंतर कॉमा झाला, डबल इन्व्हर्टेड कॉमा झाला आणि शेवटी काय असते? स्टेटमेंट. आणि शेवटच्या टप्प्याला त्याला फुल स्टॉप. वाक्य शेवटी क्वेश्चन मार्क येऊ शकतो, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स येऊ शकतं, फुल स्टॉप येऊ शकतो. जसे जसे वाक्य तुम्हाला समजत जातील. परंतु याच्याशी संबंधित लिंक वर्ड कोणते असतात? तर रिपोर्टर, रिपोर्टिंग वर, लिस्नर, कॉमा, डबल इन्व्हर्टेड कॉमा आणि स्टेटमेंट. याचं डायरेक्ट स्पीच मध्ये वर्णन केलेलं असतं. ओके, आर यू अंडरस्टँड दॅट पॉइंट्स? राईट इट. वाज can be changed. Is, was, are, were. Shall, should, then will, would, can, may, might, must, yeah, had to, then do or does, did, then have, had, then has, that also that have and has. Then he, him, they, she, her, we, us, they, them, then it, then here, that same word can be changes to that. I, me. Okay.
इन दॅट वे यू कॅन बी चेंज इन द डायरेक्ट टू इनडायरेक्ट स्पीच. म्हणजे ज्यावेळेस आपण वाक्य सोडू त्यावेळेस वाक्य सोडत असताना तुम्हाला हे चेंजेस करायचे आहेत. ओके. सेकंड पार्ट यू लिसन टू दॅट. Sentence, do you know that sentence kinds of sentence? One is assertive sentence, one is a assertive sentence. Suppose I am teacher, last is full stop, that is the assertive sentence. Then second is imperative sentence, then exclamatory sentence and interrogative sentence. That is the kinds of sentence. Do you know that sentence type of sentence? You written firstly of that type ऑफ सेंटेन्स. आता विषय असा आहे की हा भाग का शिकावा लागतो त्याच्यामध्ये की त्याचे टाईप येतात. त्याचे टाईप त्याच्यामध्ये येतात. एक विधानार्थी वाक्य येतं ज्याला आपण असर्टिव्ह सेंटेन्स म्हणतो. आज्ञार्थी वाक्य येतं ज्याला आपण इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणतो. उद्गारवाचक वाक्य येतं ज्याला आपण एक्सक्लामेटरी सेंटेन्स म्हणतो. आणि एक प्रश्नार्थक वाक्य येतं ज्याला आपण इंटरव्हेटिव्ह सेंटेन्स म्हणतो. बरोबर आहे. हे चार वाक्य त्याच्यामध्ये येतात आणि त्याचा आपल्याला डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच करावं लागतं. पहिलं जे वाक्य पाहिलं होतं ना, आय एम युअर वाईफ, दॅट द असर्टिव्ह सेंटेन्स. काय सांगतं ते? असर्टिव्ह सेंटेन्स आहे, त्याचं तुम्हाला डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच करायचं आहे. बरोबर आहे. आता थोडं लक्ष द्या समोर. पहिला टाईप जो काही आहे, सपोज आय एम अ डॉक्टर, that is one statement. You can say to that assertive sentence. याला काय म्हणतात? Assertive sentence. Assertive sentence मध्ये विधानार्थी वाक्य. बरोबर आहे. Assertive sentence मध्ये विधानार्थी वाक्य. सेकंड जो दिलेला आहे तो दिलेला आहे एक्सक्लामेटरी सेंटेन्स. कोणता आहे? एक्सक्लामेटरी सेंटेन्स. आता एक्सक्लामेटरी सेंटेन्स सपोज हाऊ ब्युटिफुल सी इज. शेवटी काय? एक्सक्लामेटरी सिम्बॉल. काय आहे शेवटी? एक्सक्लामेटरी सिम्बॉल. थर्ड नंबरला सपोज इंटरगेटिव्ह INTERROGATIVE इंटरगेटिव्ह सेंटेन्स. इंटरगेटिव्ह सेंटेन्स मध्ये काय असतं? प्रश्नार्थक. व्हॉट इज युअर नेम, आहे ना. आणि शेवटी असतो क्वेश्चन मार्क. व्हॉट इज युअर नेम. त्यानंतर एक सपोज 4 नंबर imperative sentence IMPERATIVE imperative sentence. बरोबर आहे. imperative sentence म्हणजे काय? आज्ञार्थी वाक्य. आज्ञार्थी वाक्य. गो स्लो, फॉलो मी. That's imperative sentence. वाक्याचे हे प्रकार पडतात. एक असर्टिव्ह विधानार्थी वाक्य, दुसरं एक्सक्लामेटरी. बरोबर आहे. शेवटी उद्गारवाचक चिन्ह येतं. त्यानंतर इंटरगेटिव्ह सेंटेन्स, शेवटी प्रश्नार्थक तयार होतं. आणि इम्पेरेटिव्ह सेंटेन्स याच्यामध्ये या वाक्यामध्ये व्हर्बना सुरुवात होते. जे व्हर्ब असताना गो व्हर्ब आहे, त्याच्यानंतर फॉलो व्हर्ब आहे. या व्हर्बना त्याची सुरुवात होते. दॅट्स द इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. काय म्हणतात त्याला? इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. एक विधानार्थी असर्टिव्ह, दुसरं उद्गारवाचक एक्सक्लामेटरी, तिसरं इंटरगेटिव्ह प्रश्नार्थक आणि इम्पेरेटिव्ह आज्ञार्थी वाक्य. असे 4 प्रकार त्याचे दिसतात. आणि त्याचा उपयोग आपल्याला कुठं करायचा आहे? डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच मध्ये. कुठं करायचं आहे? डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच मध्ये. राईट. तुम्ही सेड टू मोहन. लता सेड टू मोहन. कॉमा दिला आपण. देन डबल इन्व्हर्टेड कॉमा. आय हॅव रीड अ बुक. आणि शेवटी फुल स्टॉप.
वाक्यामध्ये जर तुम्ही व्यवस्थित विचार केला तर लता सेड टू मोहन, लता मोहनला म्हणाली, काय म्हणाली? आय हॅव रीड अ बुक, मला एक पुस्तक पाहिजे वाचण्यासाठी, बरोबर आहे? मग आपल्याला याचं चेंज इनटू इनडायरेक्ट स्पीच करायचंय, चेंज इनटू इनडायरेक्ट स्पीच करायचं आहे. पहिलं एक लक्षात घ्यायचं, ज्यावेळेस वाक्यामध्ये ऐकणारी व्यक्ती असेल, आपलं लिसन असेल, म्हणजे आपण बोलतोय, रिपोर्टर करतोय, लता बोलते इथं कोणाला? मोहन सोबत, लिसनर आहे, ऐकणारी व्यक्ती आहे. मग पहिला नियम म्हणतो, जर ऐकणारी व्यक्ती वाक्यामध्ये असेल, इन दॅट सेंटेन्स लिसनर आर अवेलेबल, जर लिसनर त्या वाक्यामध्ये असेल तर सेड टू बद्दल टोल्ड घ्यायचं. सेड टू बद्दल काय घ्यायचं? टोल्ड. काय घेतलं? टोल्ड. मग लता टोल्ड मोहन, लता टोल्ड मोहन, या वाक्य कनेक्ट करण्यासाठी इथं दॅट वापरायचं. काय वापरायचं? दॅट. काय वापरायचं? दॅट. पहा काय काय चेंजेस केलं. लता सेड टू मोहन, सेड टू बद्दल टोल्डचा वापर केला, सेड टू बद्दल टोल्डचा वापर केला. इन्व्हर्टेड कॉमा ऍसर्टिव्ह सेंटेन्स जोडण्यासाठी दॅटचा वापर करायचा. कशाचा वापर करायचा? दॅट. फक्त कोणत्या वाक्यामध्ये? ऍसर्टिव्ह सेंटेन्स मध्ये. कोणत्या सेंटेन्स मध्ये? ऍसर्टिव्ह सेंटेन्स मध्ये. आणि त्यानंतर पहा वाक्य काय सांगतं? लता सेड टू मोहन, लता मोहनला म्हणाली, काय म्हणाली? की आय हॅव रीड अ बुक. आय हा वर्ड कोणा बरोबर आलेला आहे? लतासाठी आलेला आहे. कारण ती म्हणते ना की मला पुस्तक वाचण्यासाठी पाहिजे. मग आपण तिथे ही घेऊन चालणार नाही, आपल्याला तिथे काय वापरावं लागेल? सी. तिच्यासाठी तो वर्ड आलेला आहे. म्हणजे इथं तुम्हाला या आयच्या ऐवजी काय केलंय? काय रे? पहा पहिलं सेड टू बद्दल टोल्ड घेतलं, त्यानंतर कॉमा काढून वाक्य जोडण्यासाठी दॅटचा वापर केला. फक्त ऍसर्टिव्ह सेंटेन्स मध्ये. कशामध्ये? ऍसर्टिव्ह सेंटेन्स मध्ये. त्यानंतर आयच्या ऐवजी शी घेतलं. काय घेतलं? सी. आणि हॅव बद्दल आपण पाहिलं की त्याचं चेंज करताना काय घ्यायचं? हॅड. काय घ्यायचं? हॅड. काय घ्यायचं? आणि रीड अ बुक मध्ये चेंज होणार नाही. पहा एक लक्षात घ्या, लता टोल्ड मोहन, लता टोल्ड मोहन that she had read a book. Look at me only. Said to बद्दल घेतलं टोल्ड. काय घेतलं? टोल्ड. वाक्य कनेक्ट करण्यासाठी जो काही कॉमा आहे, कनेक्ट लिहितो इथे शब्द कनेक्ट, कॉम्याच्या ऐवजी वापरला आपण दॅट. काय वापरलं? दॅट. आणि समोर जे काही चेंजेस आहे, जर पाच सिंपल असेल तर त्याचा फास्ट करायचा. काय करायचा? फास्ट. जसं आपण आयचं सी घेतलं, हॅवचं हॅड घेतलं. समजलं तुम्हाला? आणि हे फक्त ऍसर्टिव्ह सेंटेन्स मध्ये जर ऐकणारी व्यक्ती असेल तर. लक्षात आलं? ऐकणारी व्यक्ती नसेल तर सेड बद्दल सेडच राहू द्यायचं, चेंज करायचं नाही. जर फक्त असं म्हटलं असतं प्रिया सेड, प्रिया सेड, इन्व्हर्टेड कॉम्यामध्ये आय हॅव रीड अ बुक, प्रिया सेड दॅट आय किंवा सी हॅड रीड अ बुक. काही चेंजेस करायचे नाही. सेड टू बद्दल सेड टूच ठेवायचं, बदल करायचा नाही. आर यू अंडरस्टँड दॅट पॉइंट? व्हेरी गुड. नसेल तर सेड टू बद्दल किंवा सेड बद्दल तेच सेंटेन्स आहेत, म्हणजे तेच रिपोर्टिंग वर्क आहे, जोडणारा, बदल करायचा नाही. पण ऐकणारी व्यक्ती जर असेल, that listener is available, you can take said to in instead of told.
सेडच्या ऐवजी सेड टू च्या ऐवजी तुम्हाला तिथं टोल्ड घ्यायचंय. वाक्य कनेक्ट करण्यासाठी दॅटचा जो वापर करायचा आहे आणि जेवढे जे काही सिंपल आलेलं असेल त्याच्यामध्ये पास्ट मध्ये त्याचं रूपांतर करायचं. पहा लता सेज, ऐकणारी व्यक्ती नाही, आहे का नाही. लता सेज दॅट, वाक्य जोडण्यासाठी काय वापर केला दॅट. वाक्यातलं जे अंतर आहे ना ते अंतर जोडण्यासाठी आपण काय वापरलं दॅट. लता सेज दॅट इट, याचं इटचं काय होईल ओके. आर यू अंडरस्टँड? राईट.